आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो। हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर। बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता। आणि दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला, या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? आता आम्ही तिसऱ्यांदा आलेलो आहे, तेव्हा या चारही अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी आज इथं उपस्थित नव्हता। हे बिझी असतील, आम्हाला असं कळालेलं आहे। फार महत्त्वाचा एक इव्हेंट हा मुंबईला कालच्या दिवशी होता। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते, म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा। आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो। कदाचित आम्ही जेव्हा चौथ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे। त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे। आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या CID कडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही। आज जे काही मुद्दे आम्हाला मांडायचे होते आणि बोलायचे होते त्याच्यामध्ये एक तर कर्नाटकाच्या SHOनी जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला। अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळलं की हा FIR CID कडे पाठवलेला आहे। आता CID कडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळलं। काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIR वर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार। म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो, पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही। न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते, असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही। त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काही पत्रव्यवहार केला आणि DGCA आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो। याच्यात बरंच काही लिहिले, पण एक छोटासा विषय सांगतो। FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठं रेकॉर्ड होतं ते FDA। तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले, धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे, दबाव आल्यामुळे DGCA अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलं नाही। सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला बाहेर असं सांगितलं। आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते। आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळला असं ते म्हणत होते। आता त्यांनी सांगितले CVR ची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे। पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास हा आम्ही क्रिमिनल अँगलनी करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतोय। असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत CIDनी हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो। हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर। ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे। आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत। काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय। आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय। आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही।
पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला, या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती, शेतकरी, जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता, तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं, असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे. इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे